जमिनीचे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, तर त्यामध्ये पूर्ण केळी उत्पादक शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. परंतु आता विषय असा आहे की या परिसरामध्ये विद्यमान सरकारमधील मंत्री आणि विद्यमान सरकारमधील आमदार यांनी प्रत्येक शेतावर जाऊन जरी निरीक्षण केलं असलं, अहवाल पाठवला असला, हा फक्त अहवाल कागदो किंवा दप्तरी राहू नये. तात्काळ शेतकऱ्यांना काहीतरी खिशामध्ये त्यांच्या नियोजन झालं पाहिजे. कारण 15 दिवसावर आता पेरणीचा विषय आलेला आहे. कमीत कमी हे उचलून हे केळी तर वाया गेलेली आहे, यांना तयार करून हे शेतामध्ये परत दुसरं पीक घेण्यासाठी त्यांना तातडीने कामं करावं लागणार आहे. आधी याच्यापासून येणारं उत्पन्न त्यांचं गेलेलं आहे आणि परत तो कर्जबाजारी झालेला आहे. त्याचं पुढचं नियोजन कोलमडलेलं आहे. तरी शासनाने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीनं याच्यासाठी उपाययोजना करावी, आर्थिक नियोजन करून द्यावं. फक्त दौरे करू नये. पालकमंत्र्याचा दौरा झाला, आमदाराचा झाला, राज्यसभेच्या केंद्रीय मंत्री झाले, यांचे दौरे फक्त महत्त्वाचे नाही. सरकार तुमचंच आहे, देखावा करू नका. तात्काळ नियोजन करा. सरकारच्या पाठीशी मागे लागा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आणून द्या. जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहे, बाकीचे आमदार आहेत, सर्व शक्यतो सरकारमधील आमदार आहेत. तर यांनी तातडीने नियोजनासाठी पुढाकार घ्यावा. आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जेवढे तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे, तसं म्हटलं तर जळगाव जिल्ह्यात सर्वांचं नुकसान झालेलं आहे. त्यांनी तातडीने आपण बघितलं की सर्व केळी ही जमीनदोस्त झालेली आहे. आणि शेतकऱ्यांनी जे आता आपल्याला सांगितलं की काही विमा कंपन्या काही त्या गोष्टी आणून बघतात की 4 झाडं खोळं 50 झाडं खोडं उभे आहेत, ही खोडं उभे. तर आताही वादळामुळे त्यांच्या मुळा ढिल्या होतात, तर त्यामुळे ते कुठलेही कामाचे नसतात आणि ते कामात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा हे खरोखर आहे. आणि केव्हाही शासनाला माझी विनंती असते की शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण थोडीशी दिरंगाई जे करतात ना, ते करू नये. शेजारच्या स्टेटमध्ये त्यांनी सांगितलं की सरकार विमा कंपन्याच्या बाजूला, पण सरकार शासन स्वतः त्यांना 2.5 लाख रुपये खात्यात त्यांच्या टाकणार आहे शेतकऱ्याला मदतीसाठी. तसेच आपल्या शासनाने सुद्धा तेच विचार करावा. तिकडे सुद्धा तुमचं सरकार आहे, इथे सुद्धा तुमचं सरकार आहे. एकच पक्षाचं सरकार असताना सुद्धा असा दुजाभाव कशासाठी करतात? इथला शेतकरी वेगळा आणि तिथला शेतकरी वेगळा आहे का? तर माझं शासनाला विनंती आहे आणि कृषी मंत्री आमचे धर्मेंद्र मामा यांना सुद्धा विनंती की त्यांनी याच्यावर लक्ष घालावे. आपण सुद्धा शेतकरी आहात, शेतकऱ्याची मुलं आहात आणि शेतकऱ्याचा व्यथा आपल्याला कल्पना आहे. तर कृषी मंत्र्यांनी याच्यात घालावे, मुख्यमंत्र्यांनी घालावे. आणि आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे मंत्री आहेत गिरीश भाऊ, यांनी हे सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत, यांनी सुद्धा विचार करावा. आणि यांनी विचार करायलाच पाहिजे. आपल्या जिल्ह्यातलं काम आहे तर यांनी स्वतः येऊन बघायला पाहिजे आणि करायला पाहिजे. भाऊंनात याच्याबद्दल कल्पना आहे चांगल्या प्रकारे. तर मला असं वाटतं की शेतकऱ्याची व्यथा ऐकून ह्या सगळ्या गोष्टी बघून आज रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात जवळ 700 कोटीचं नुकसान झालेलं आहे. आणि बघा, तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर पूर्ण केळी ही भुईसपाट झालेली आहे. एवढं यांचं एकटंच नाही तर कितीतरी लोकांचे, म्हणजे किती शेतकऱ्यांचे आज देशोधडीस लागलेले आहेत. आणि दिनेश भाऊंनी जी सांगितली व्यथा तुम्ही बघितलं की अगदी प्रेत पडलेल्या त्या पद्धतीने तुम्ही दफनाला द्या. मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्याच्या भरोशावर हा देश चालतो आहे आणि या देशाला शेतकऱ्यालाच तुम्ही नाडतात, तर हे चुकीचं आहे. यापुढे याचा विचार केला जाईल. तर मला असं वाटते मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं. कृषी मंत्री वेगाचे वादळ आमच्याकडे झालेलं आहे. आता आम्ही ऑनलाईन विमा कंपनीचे जे लोकांनी विमे काढलेले आहेत त्यांना ऑनलाईन तक्रारी केल्यानंतर आधीच्या वादळामधले जे लोकांच्या तक्रारी झाल्या होत्या, त्या तक्रारीमध्ये ते लोक विमा प्रतिनिधी आल्यानंतर त्या शेतकऱ्याला विचारताय की तुमच्या शेतात 50 झाडं उभे आहे, 100 झाडं उभे आहे. तर आता हे विमा कंपनीवाल्यांना हे समजणार आहे की आता ज्या शेतामध्ये जे 10%, 20% केळी उभी आहे, तर ती परत येऊ शकत नाही. कारण थोडंसंही वादळ आली, हवा आली, त्याच्यावरती असे चटके पडून गेलेले आहे डागांचे. त्याच्यामुळे ती केळी आता आमची 100% लॉस झाली आहे. हा अंतुर्ली भाग जो आहे पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची केळी निर्यात करणारा भाग आहे. आज आमच्या शेतकऱ्यांची जी व्यथा झालेली आहे की 100% हा जो शेतकरी आहे हा धडास पळून गेलेला आहे, मरणावर येऊन गेलेला आहे. तर आम्ही आज शासनाला ही विनंती करतोय की जसा एखादी प्रेत पडलेला आहे, मेलेला माणूस आहे, त्याच्या दफनविधीसाठी काही द्या. तर मध्य प्रदेश शासन तात्काळ शेतकऱ्याला 2,20,000 रुपये जे भरीव मदत आता त्या विमा कंपनी सोडून द्या मुद्दा. त्याच्या अलीकडेच अगोदर हे खोडं फेकायला जे कंपनी करते आहे, मदत करते शासन, तसं आपल्या महाराष्ट्र शासनानं सुद्धा तात्काळ शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती हे जे खोडं फेकायसाठी जे 50 रुपये खोडाची मजुरी आम्हाला लागणार आहे, त्या मजुरीसाठी तात्काळ 2,20,000 रुपये हेक्टरी तात्काळ मदत आम्हाला द्यावी.
त्याचनंतर आमच्या भागातील हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यात कोणत्याही शेतकऱ्याची ऑनलाईन कंप्लेंट जरी झाली नसेल तरी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अथॉराईजमध्ये पूर्ण एरिया हा नुकसानग्रस्त घोषित करावा. हिच्यात कोणाचा पंचनामा झाला किंवा कोणाचा नाही झाला हा न कर सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शेतीचं पुढचं पीक उभं करायला वेगळं 50,000 रुपये एकरीप्रमाणे तेही मदत करावी. रासायनिक खतांचे जे भाव वाढून गेलेले आहे आज, त्या रासायनिक खतामध्येही काही सबसिडी आम्हाला ह्या नुकसानग्रस्त भागासाठी एक वेगळं पॅकेज, खानदेश पॅकेज म्हणून घोषित करावं अशी आमच्या